मित्रांनो, फार कमी झालेलं आहे की एखाद्या मैदानात एक बैल जिंकतो आणि तिथल्या तिथंच त्याचा व्यवहार होतो आणि आणलं जातं. कारण कसं आहे, बैलगाडा क्षेत्र अनप्रेडिक्टेबल आहे, म्हणजे काय सांगता येत नाही. तर तो बैल दुसऱ्या मैदानात आणला जातो आणि गुलाल घेतो. ही कुठल्याही बैलगाडी मालकासाठी एक मोठी गोष्ट असते. तर एक अशीच नवीन खरेदी आहे प्रवीणजी यांची. खरेदी सांगा कुठली आहे, काय? हवेला मी छत्रपती संभाजीनगरवरून घेतला, राजपूत म्हणून आहेत त्यांच्याकडनं हवेला मी फलटणच्या मैदानामध्ये घेतला. बरं, बैल चांगला आहे, दोन्ही खांदी बाहेरचा बैल आहे. बरं, सगळ्यांना असतं की लगेच असतं की कितीला घेतलाय. बैलाची किंमत 8.5 लाख रुपये खरी. बरं, खरी 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 मग 8 लाखाला घ्यायचं आणि 25 लाखाला सांगायचं तसं नाही, खरी किंमत 8.5 लाख रुपये. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. ही नवीन आले आणि ही मलाही खूप लोक म्हणतात की बॅनरवरची किंमत भलतीच असते. आम्ही आत्तापर्यंत आमचं शंभूबाजी ग्रुपचा इतिहास आहे. आम्ही आत्तापर्यंत 100 शर्यतीची बैलं घेतली. या काही बॅनरवर आमच्या बैलाची किंमत नाही टाकली. आपण 25 लाख किंमत टाकायला टाकू, पण त्याला काहीतरी मैदानात घावलं पण पाहिजे. आपण किंमत अशी आमची आजपर्यंत कुठल्याच बॅनरवर किंमत नाही. बैल पळल्यानंतर आणि समजा कोणी विचारलं तर ते पण खरीच सांगणार. खरी वा. आणि हे प्रामाणिकपणा असलाच पाहिजे. कधी ना कधी ते उघड होतच असतं. बरं, आता ह्या बैलाला आपण घ्यावं, एखाद्या मैदानात गुलाल घेतला, पण तो लगेच मैदानावर व्यवहार घेणं म्हणजे एक थोडं डेअरिंगचं असतं. तुम्ही मला वाटतं लगेच घेतला, कसं होतं ते घेण्याचा प्रसंग सांगा. काय होतं, आम्हाला एक 4-4.5 महिने काहीच सापडत नव्हतं. ते आमचे मित्र आहे जे निखिल कोरडे, हे आमचे शंभूबाजी ग्रुपचे आधारस्तंभ. तर त्यांच्या डोक्यात की आज मैदानातून बैलच घेऊन जायचा. तर ते आमचे पुशेगावचे पैलवान आहेत, त्यांनी आम्हाला ही 2 बैल दाखवले. हा एक बैल दाखवला आणि एक अजून एक दाखवला. तर आम्ही दोन्ही बैलांना इसार दिला सकाळी. एक 13,50,000ला एकाला इसार दिलता आणि ह्याला आम्ही 8.5 लाखाला इसार दिलता. पण आमचं असं होतं की जो बैल सेमी काढन तो बैल आज घरी न्यायचा. मग ह्या बैलांनी सेमी काढली तर आम्ही, तो पण बैल चांगलाच पळतो. ती गाडी कर्जत जामखेडला राहिली होती. मग आम्ही शक्यतो म्हणलं आता 2 नेण्यापेक्षा आम्ही ह्या बैलांनी सेमी काढली म्हणून हा बैल घेतला. ह्या बैलाविषयी तुम्हाला काहीच माहिती नव्हतं अगोदर, फक्त एक पळताना बघून तुम्ही घेतला. गटाला पळताना बघितला, मग आम्ही त्याचा व्यवहार केला. बरं, आता तुम्हाला बरीचशी माहिती झाली असेल या बैलाविषयी. सांगा कोण की कसा दाती आहे, कसा पळतो, उजवीनं डावीनं काय? बैल आता आम्ही आणला तेव्हा 2 दाती होता. एक आमच्या आणल्यानंतर त्यांनी एक दात लावला, म्हणजे आता तो थोडक्यात चौसा, आता 3रा दात पाडलाय, थोडक्यात चौसा आहे. बैल जाती गुतीला गावरान मोडीमध्ये येतो आणि बैल दोन्ही खांदी पळतो. बैल शान आहे, मारत नाही अजिबात. आणि बैलाचं एक आहे की खुराक एवढा खात नाही बैल, दुधावरच आहे बऱ्यापैकी. बरं, मग आता दूध किती पितो हा प्रश्न. आता त्याला 15 लिटर दूध आहे. 15 लिटर? 15 लिटर दूध आहे. मग एक टायमिंगला असतं कसं? एक टायमिंगला सकाळी 8 लिटर, संध्याकाळी 7 लिटर. वा, 15 लिटर म्हणजे हा फक्त दुधावरचाच बैल? फक्त दूध. त्याला ते पहिल्यापासून सवय. खुराक तरी त्यांच्याकडे काय खात नव्हता. आम्ही आता हाताने चाराय त्याला एक 4-4, 5-5 गोळे चालू केलेत आता. बरं, आता हा बैल छत्रपती संभाजीनगर वरून आणलाय, तिथं वेगळी पद्धत, वेगळी शैली आहे पळण्याची. शंकरपटात मला वाटतंय शंकरपटातच पळतो ना? शंकरपटात पळतो आणि बिनजोडला पळायचा त्यांच्याकडे. आणि आता जे जालटा केसरी झालतं, 3 फेऱ्यात बैल पळला होता आणि तिथं सुद्धा 2 नंबर गेलता. म्हणून आम्हाला जास्त कॉन्फिडन्स आला की हा त्या भागात जर 3 फेरे पळून जर नंबर करत असेल तर आपल्याकडे हा बैल 100% चालू शकतो. बरं, आता खरेदी केलं, सगळं झालं, असतं की तुमचा बैल पळतोय ठीक आहे, पण पायऱ्याचं नियोजन म्हणजे तिकडं किती पळला तर हिथं पैरं करताना खूप अडचण तुम्हाला येतेच, तुम्ही बघताय. तर कसं म्हणजे पायऱ्याचं नियोजन कसं होतंय म्हणजे ह्याचं? नेमकं काय झालंय माहितीये का, आता सगळ्यांनाच गुलालात राहायचे. आपली परिस्थिती तीच आहे, समोरच्याची बी तीच आहे. कुणाला वाटत नाही मैदानात जाऊन हाराव, त्याच्यामुळे लोक चांगला बैल चांगल्या बैलाबरोबरच पळतो. आता या बैलाला मी भरपूर फोन केले, ते पायरा नाही झाला, पण आमचे मावळ मुळशीचे आमचे मित्रच आहेत, दादा दनवडे वगैरे त्यांची सगळी गँग आहे. तर ते वजीर मी मागितला, तर तो आमच्या बरोबरचा बैल मी बघितला होता बोरमध्ये पाळताना, वजीर म्हणून मावळ मुळशीतला. तर त्यांना आम्ही मागितला, त्यांनी आम्हाला एका शब्दावर दिला, शेवटी बघा अंधारातला असू नाही तर उजेडातला असू, पळाला की गाडी राहते.
बरं. आज तो बैल कुणाला समजा माहीत नसेल किंवा आपला बैल माहीत नसेल, पण आज गाडी चांगलीच पळाली. शेवटी नशिबाचा खेळ आहे, बरोबर. कोण हारणार आहे कोण जिंकणार आहे. बरोबर. आणि त्या दिवशी कोण पळाला हे महत्त्व ज्यादा आहे. म्हणजे आपण भूतकाळ किंवा अजून पाठीमागचा इतिहास बघण्यापेक्षा तो जो पळेल त्या दिवशी बैल तो हिरो ठरतो. हे कसं आहे, ज्याचं तकदीर चाललं ना त्याचा हा खेळ आहे. शेवटी चिठ्ठी कुठं निघती, कुठल्या गाडीत निघती आणि गाडी कशी पळती त्याच्या वेळी शेवटी चिठ्ठी निघणं बी लय महत्त्वाचं आहे. कारण की आपला बैल बी असं बी नाही की सगळ्याच गाड्या मारू शकतो. शेवटी हा खेळ 90% नशिबाचा आहे. बरोबर. नशिबाचाच म्हणला पाहिजे. बरं. कॅपॅसिटी बैलाची आपल्या ओळखली पाहिजे. पण आता तो प्रश्न बैल आलाय तुमच्याकडं, मग चालू झालं असेल की तुम्ही मागितलं असेल साहजिकच. कुठल्याही बैल मालकाला वाटतं की आपला बैल टॉपला असावं. टॉपला मागितल्यानंतर वायदी आली तर तुम्ही आले का, तुम्ही काय असं दिलं का ऑफर की बाबा हा ही घे पैसे आम्ही हे घालतो, झालं का वायदीच्या बाबतीत? आता वायदीचा विषय आला तर आता आमचा रायफल कंटिन्यू आमचा अभि बैल लय पळत होता, थोडा माग आजारी होता. त्या बैलाला आम्ही चांगली बैल घातली, पण नंतर थोडा आजारपणा थोडा तो रिवर्स आला. आता तो चांगला बोलतो, पण वायदीची आम्ही वापर भरपूर जणांना केली, पण काय लोक आम्हाला नाहीच म्हणले. पण नाहीच्या पुढे काही इलाज नाही त्याला. बरं. आता एक छोटासा म्हणजे प्रश्न आहे, आपण एवढी चर्चा करतोय, रात्रीचा अंधार आहे, सगळे गुलाल आहे यांच्या अंगावर, बैलावर आहे, कृष्णावर. आता आपण तुम्ही म्हणताय वायदीची ऑफर करतो, काय वायदीचा जन्म ह्याच्यातून असं मग काय लोक म्हणतात की झालेलं आहे, तर वायदी थांबवायचं असेल तर काय केलं पाहिजे? काय जर म्हणतात देणाऱ्यांनी थांबलं पाहिजे तर होईल. नाही कसं होतं, वायदी देणं आणि घेणं हा वैयक्तिक मालकांचा विषय. आता जर समजा मला जर 1 नंबरचा बैल पाहिजे आणि समोरच्या माणसाला जर काय थोडी आस असेल पैशाची तर तो घेणार, पण देणाऱ्याने ठरवलं पाहिजे द्यायची का नाही द्यायची. जर मी 50,000 वायदी दिली तर मी सांगितलं नाही पाहिजे मी 50,000 वायदी दिली. मी 50,000 का दिली, मला मस्ती म्हणून दिली. पण द्यायची आणि सांगायचं हे चुकीचं आहे. नाही तर मग द्यायची नाही, वायदी द्यायची नाही, आणि दिली तर मग सांगायची नाही. का आपल्याला बी असं असते की चांगल्या बैलात पळाव. त्यामुळं काय लोक आता देतात, शेवटी त्यांचा प्रश्न राहिला पाहिजे. आता बैल आणला एक म्हणजे तसं रक्कम तुम्ही एक हाती दिली आहे, आता ऐकून एक हाती रक्कम एवढी समजा दिली तर एक भीती असती ना, एवढ्या किमतीचा बैल आहे, बरं बैल आपल्याकडे पळल का नाही, ही तर भीती असतीच ना. तर काय झालेलं, पैसे दिल्यानंतर ती भीती राहते माणसाला. तुम्हाला सांगतो ना, म्हणजे आज भरपूर बैल पाळतात त्या क्षेत्रात. लोक सुद्धा म्हणतात, आम्ही नाही, ते म्हणतात ना नीतिमत्ता साफ ठेवली ना बैल पाळतात. आम्ही कुणाचं वाईट चितत नाही. हा खेळामध्ये तुझं माझं होतं, वाद होत्यात, खुन्नस होती, पण चितलं नाही आम्ही कधी की आपल्या गाडीने मार खाल्लाय मग ह्या समोरच्या गाडीने मार खाल्ला, पण असं कधी चितलं नाही. आणि आमचं नशीब चांगले, आमची सगळीच बैल पाळतात. हा बैल घेतल्यानंतर आम्ही 7 लाख रुपयाचं वासूर घेतलं काल. बर. हा ह्या बैलानंतर हा बैल 8.5 लाख रुपयाला घेतला आणि काल परवा दिवशी परत 7.5 लाख रुपयाचं वासूर घेतला. आता मोठ्या किमती सांगता येईल की त्या जोडीला प्रश्न असतो तुम्ही करता काय? पण आता खरं म्हणलं तर आमचे जे मित्र आहेत ते उद्योगपती आहेत, निखिल कोरडे, ते बऱ्यापैकी सगळे पैसे ते लावतात. आणि आम्ही जे आहे ते आम्ही रेग्युलर कामाधंद्यावाली माणसं. फक्त एक की त्यांचा आमच्या विश्वाचे आज आले नाही, सकाळी जाताना आम्हाला 25,000 रुपये हातात ठेवल्यात. म्हणजे टीम वर्क आहे तुमचं. टीम वर्क आहे आणि एका मिरीचा विश्वास आहे. ड्रायव्हर असन, सोडणारा असन, धरणारा असन, मित्रमंडळी असन, एका मिरीचा विश्वास. आज ते नाही आहेत, पण आम्ही इथं सगळं त्या हिशोबाने जास्त तसं झालं. बरं. आता शेवटचा प्रश्न घेतो काय, आणि आपण ही मुलाखत थांबूया. कृष्णानं जसा आला तसा पहिला गुलाल, कुठल्याही बैलाचा पहिला गुलाल हा आयुष्यात म्हणजे आपण म्हणतो सगळ्यात मोठा क्षण असतो. काय सांगाल? कृष्णा आणला, एवढं पैसे दिले, आज गुलाल होत आहे. आता कसं आहे, आपण एवढे पैसे देतो म्हणलं आपल्याला थोडी आस असते गुलालात राहायची. आता आम्ही बऱ्यापैकी पहिल्यापासून खेळतोय ना, आमचं नाव कुठं ना कुठं असतंय. पण जे घेतल्यानंतर जी पहिल्या मैदानाची आस असते ना, की त्यांनी दाखवून दिलं की इथून पुढचे तुमचे दिवस चालू झाले. वेळ बदला म्हणतात ना, संयम दिवस प्रत्येकाचा येतो. 5 महिने आम्हाला गुलाल नव्हता, पण आज आमचे दिवस चालू झाले. बरं. तर ह्या 5 महिन्यानं काय शिकवले हे सांगा आणि मुलाखत थांबूया. यश आल्यानंतर आता तुम्ही बोलताल, सगळ्या गोष्टी सांगाल, पण 5 महिने गुलालच नाही, आपण त्या रेसमध्ये नाही, बैल घ्यायची विकायची. अपयश काय शिकवतो प्रवीणजी? अपयश असं शिकवलं आम्हाला की ज्यांना आम्ही बैल दिली, आम्ही बरीच मोठमोठी नावं आहेत, नामांकित नावं आहेत,
आमच्या बैलांवर 2-2, 3-3 फायनल गेल्या. बुलेट पळत होता आमचा, रायफल होता, शंभू होता. त्या माणसांनी आमचे फोन नाही उचलले. फक्त एकच आहे की जर मी तुम्हाला बैल दिला असेल तर तुम्ही मला बैल द्यायला लाजू नका. आता माझे उपकार तुमच्यावर असेल तर तुम्ही सुद्धा आम्हाला एका शब्दावर बैल दिला पाहिजे. बोलो आमचा पळू अगर ना पळू, शब्दा खातीर तर बैल दिलाच पाहिजे. अपयश एक शिकवतं की ज्याचा बैलगाडा क्षेत्रात ज्याचा बैल पळतो त्यालाच किंमत आहे, ज्याचा बैल पळत नाही त्याला किंमत नाही. आणि चालू बैल पळाला तरच किंमत आहे का? तुम्ही मागचा किती पळाला असला तुम्हाला अनुभव आला असेल की माझा किती हिंदकेसरी आहे मागचा आणि माझ्या 50 फायनल आहे, त्याला आज किंमत नाही राहिली. आज तुमचा बैल किती पळतोय त्याला किंमत आहे. आज बैल पळला तर पायऱ्या होत्यात, नाही तर इतिहास कोण बघत नाही. आम्ही 15 वर्ष खेळा ते, पण येते आता येते 4 महिने गेले ना आमचे. आज पहिला गुलाले 4 महिन्यातून, पैशीला गुलाल झालता आमचा, त्याच्या आज गुलाले. जी बैल आम्ही इतकी मागितली की गणित नाही, पण ठीक आहे चालायचं, प्रत्येकाला गुलाल राहायचं असतं. आपल्या वेळेला तर आपण बी थोडा आपल्याकडून बी चुका होत्या, आपण बी कुणाला देत नाही. प्रत्येकाचं ते ठरलेलं आहे गणित, त्याच्यामध्ये काय चालत राहायचं तेव्हा. मित्रांनो बघू शकता इथं थांबलेत. किती लोकांची टीम आहे प्रवीणजी तुमची? आता हे मैदान लांब आहे म्हणून आता आमची एक 40-50 पोरांची टीम आहे. मोठी टीम आहे आमची. तर भरपूर बोलू शकतील आणि ह्यांचा अनुभव आहे आणि बोलणारे व्यक्ती आहेत. महाराष्ट्रातले काय काय नवीन जे बघतात त्यांना तुमची ओळख सांगा आणि बैलाची ओळख सांगा. मी प्रवीण सोडकर, खडकवासला, शंभूबाजी ग्रुप खडकवासला या नावाने आमची बैल पळतात. आता आमच्याकडे कृष्णा, रायफल आणि घरी घेतलेला केसरी म्हणून आम्ही परवा दिवशी खोंड घेतला. सागर वाघमोडे माळशिरसचे आहे आमची मित्रमंडळी, त्यांच्याकडून. आमची गाडी शंभू मुकाई माता प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडकवासला या नावाने पळती. मित्रांनो तर कृष्णानं बैल कृष्णा बैल ज्यावेळेस धावणीला आला त्याच्या पहिल्याच मैदानात, मोठ्या मैदानात, रहाटणीसारख्या मोठ्या मैदानात गुलाल घेतला. सुरुवात तर कृष्णानं धमाकेदार केलेली आहे. ही सुरुवात अशीच चालू राहावी आणि प्रवीणजीन त्यांच्या टीमला गुलालात न्हावून येण्याची संधी मिळावी अशी आपण नंदीचरणी प्रार्थना करू. धन्यवाद.